नमस्कार. आज आपण डिस्कस करणार आहे करंट अफेअर्स 7 मेचे. आपण एक नवीन प्रोग्राम सुरू करणार आहे मेन्सशी संबंधित. कंबाईन ग्रुप बी, PSI-ST असिस्टंट, ग्रुप सी प्लस राज्यसेवा. पूर्ण हा आपण कवर करण्याचा प्रयत्न करू मेन्सचाही सिलेबस. पण आज आपण करंट अफेअर्स पाहणार आहे 7 मेचं. आजचा आपला करंट अफेअरचा फर्स्ट टॉपिक आहे टोमान. टोमान काय आहे? इराणची नवीन करन्सी आहे. इराण या देशाची. इराणवर अमेरिकेनं काही बंधन लावलेले आहे. त्यामुळे तिची करन्सी जी होती जुनी रियाल, हे $1 = 1,56,000 एवढे झाली होती. म्हणून इराणनं ठरवलं आता नवीन करन्सी तयार करायची. तर नवीन करन्सी आहे टोमान इराणची. एक टोमान होते 10,000 रियाल. जुनी करन्सी कोणती होती? रियाल. त्यानंतर दुसरा करंट अफेअरचा टॉपिक आहे लॉस्ट ॲट होम रिपोर्ट. लॉस्ट ॲट होम रिपोर्ट कोण जाहीर केला? युनिसेफनं, युनायटेड नेशन चाइल्ड फंड. यांनी एक रिपोर्ट जाहीर केला. 33 मिलियन लोकांनी नाही का जगात स्थलांतरण केले. यापैकी 12 मिलियन चाइल्ड आहे म्हणते. आणि भारतात इंटरनली जे स्थलांतरण झालं ते झालं आहे 5 मिलियन. आपण युनिसेफबद्दल पाहून घेऊ थोडं. युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड. याची स्थापना झाली होती 1946 आणि याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क. हे पाहिजे 46 आहे काय? 1949 लिहिलं आहे, 1946 आहे. आणि 1965 याला नोबेल प्राईजही मिळाला आहे युनिसेफला. समोर जाऊ. तिसरं करंट अफेअर हायपोक्सिया. एक समजा असं बिमारी आहे हायपोक्सिया. काय होते यामध्ये नाही काय, ऑक्सिजनची कमतरता होते रक्तात ऑक्सिजनची कमतरता होते. आणि वेगवेगळ्या टिश्यूजमध्ये सुद्धा ऑक्सिजनची कमतरता होते. सिम्पटम्स काय होऊ शकते? तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हा रोग आहे. सिम्पटम्स पहा. आळशीपणा होऊ शकते तुम्हाला. दुसरा कन्फ्युजनही राहता तुम्ही काय करायचं ते जीवनात. त्यानंतर मेंटली डिस्टर्ब. ह्या तिन्ही क्वालिटी तुमच्यात आढळून जाते. तर हायपोक्सिया नावाचा रोग हा असू शकतो तुम्हाला. काय होते या रोगामध्ये? ब्रेनपर्यंत नाही काय ऑक्सिजन पोचत नाही. ठीक आहे. आळशीपणा जर असेल तर ब्रेनपर्यंत ऑक्सिजन पोचत नाही या रोगामध्ये. आणि ब्रेनपर्यंत जर ऑक्सिजन पोचलं नाही तर ब्रेन चालत नाही. आणि मग मेंटली डिस्टर्ब होते, कन्फ्युजन होते माइंडमध्ये. त्यानंतर हे मोजण्यासाठी नाही काय एक मशीन आहे. त्या मशीनचं नाव आहे पल्स ऑक्सिमीटर. पल्स ऑक्सिमीटर काय करते? तर रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजते. ठीक आहे. आपण पाहिलं हायपोक्सिया नावाचा रोग. हायपोक्सिया म्हणजे काय होते? ब्लडमध्ये ऑक्सिजनची कमतरता. आणि यामुळे काय होते तर ब्रेनपर्यंत ऑक्सिजन पोचत नाही. आणि ऑक्सिजन नाही पोचलं तर मेंटली डिस्टर्ब येते, आळशीपणा येते. आणि रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचं मशीन कोणती आहे? पल्स ऑक्सिमीटर. त्यानंतर आहे एक पोर्टल सुरू केलं गव्हर्नमेंटनं, गरुड पोर्टल. ड्रोनशी संबंधित आहे. काय आहे ते? ड्रोनशी संबंधित नाही का काही नियम नाही का कडक आहे. परंतु काही अशा कंपनीज आहे, काही असे लोक आहेत जे ड्रोनच्या सहाय्यानं काय करून राहिले, कोविड-19साठी काम करून राहिले. फॉर एक्झाम्पल सॅनिटायझर, त्यानंतर एखाद्याला काही माल पोचवून देणे, ड्रोनचा वापर सुरू आहे. जर कोविड-19साठी कोणी ड्रोनचा वापर करत असेल तर सिव्हिल एव्हिएशन जे मिनिस्ट्री आहे ते नाही काय रूल तोडला तरी त्यांना परमिशन देईल. फक्त त्यांना पोर्टलवर त्याची इन्फॉर्मेशन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरला द्यायला लागेल. तर कोणतं पोर्टल आहे? गरुड पोर्टल. काय याचं एम? कोविड-19साठी ड्रोनचा वापर करताना रूल तोडले तरी
पोर्टलवर सांगा आम्ही रूल तोडत आहे, आणि गरुड पोर्टल सिव्हिल एव्हिगेशन मिनिस्टर काय देन मान्यता देन. त्यानंतर लाँग मार्च 5B रॉकेट हे कोणं लॉन्च केलं, तर चायनानं लॉन्च केलं आहे. हे लिक्विड रॉकेट आहे, नॉन हायपरबोलिक. पहा आता हे काय नाटक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवता. 5B रॉकेट लाँग मार्च कोणाचं आहे, चायनानं लॉन्च केलं. चायनाचं नाही काय एक एम आहे, जसं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तसं त्यांना नाही काय स्वतःचं परमनंट स्पेस स्टेशनवर चालू करायचं आहे. आणि दुसरं आहे मूनवर नाही काय ॲस्ट्रॉनॉट पाठवायचे आहे. आजपर्यंत ॲस्ट्रॉनॉट मूनवर फक्त अमेरिकेने पाठवलेले आहे, आणि आता दुसरं चायनाचं एम आहे की चायनाला मूनवर म्हणजे चंद्रावर ॲस्ट्रॉनॉट पाठवायचे आहे आणि परमनंट स्पेस स्टेशन त्यांना इस्टॅब्लिश करायचं आहे. बस याचा एक घटक म्हणून असं समजा लाँग मार्च 5B रॉकेट त्यांनी लॉन्च केलं. त्यानंतर पहा 2 मिशन आहे, वंदे भारत मिशन आणि दुसरं आहे समुद्र सेतू मिशन. तर पहिलं पाहू आपण वंदे भारत मिशन काय आहे. विदेशात फसलेल्या जे भारतीय आहे त्यांना विमानाने भारतात आणण्यासाठी कोणती एक योजना राबवली आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं, वंदे भारत. 7 ते 13 मेच्या दरम्यान 15,000 विदेशातील भारतीयांना भारतात आणेल वंदे भारत मिशन अंतर्गत. आणि दुसरं आहे समुद्र सेतू मिशन. पहा हे जे समुद्र सेतू मिशन आहे यामध्ये काय होईल लक्ष द्या. आपलं जे नेव्ही आहे ते जहाजानं नाही काय दुसऱ्या देशात अटकलेल्या लोकांना भारतात आणेल. पहा वंदे भारत मिशनमध्ये काय होईल, विमानाने जे भारताच्या बाहेर जे गेलेले नागरिक आहे त्यांना वापस आणेल, आणि समुद्र सेतू मिशनमध्ये जहाजाने आणण्यात येईल. त्यानंतर यंग करिअर अवॉर्ड यावर्षीचा मिळालेला आहे सौरभ लोढा नॅनो टेक्नॉलॉजीसाठी. यंग करिअर अवॉर्ड लक्षात ठेवा, सौरभ लोढा. त्याच्यानंतर एक कॅम्पेन आहे आय फॉर इंडिया, कोणी सुरू केलं, फेसबुकनं. कोविड-19वर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा शुभारंभ केला आमिर खाननं, आणि याचा एंड मारला शाहरुख खाननं. याचं स्लोगन होतं कॅन आय विल आय मस्ट हेल्प. ठीक आहे, पाहून घेऊ रिव्हिजन. सगळ्यात पहिले पाहिलं आपण टोमान. टोमान काय, इराणची नवीन करन्सी आहे. लॉस्ट ॲट होम रिपोर्ट कोणी जाहीर केला, युनिसेफनं. युनिसेफची स्थापना 1946, हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क. हायपोक्झिया काय, तिसरं पाहिलं होतं आपण हायपोक्झिया. हायपोक्झिया काय, ऑक्सिजनची कमतरता होते ब्लडमध्ये, आणि ते मोजण्याचं एकक काय, रक्तातील पल्स ऑक्सिमीटर. त्यानंतर गरुड पोर्टल हे ड्रोनशी संबंधित माहितीसाठी आहे, सिव्हिल एव्हिगेशन मिनिस्टरनं सुरू केलं. लाँग मार्च 5B रॉकेट कोण लॉन्च केला आहे, तर चायनानं. वंदे भारत मिशन काय आहे, तर विदेशात फसलेल्या भारतीयांना विमानाने भारतात आणणे. आणि समुद्र सेतू मिशन काय आहे, जहाजांनी भारतीयांना भारतात आणणे. यंग करिअर अवॉर्ड कोणाला भेटला आहे, सौरभ लोढाला. आणि आय फॉर इंडिया हा कोणाचा प्रोजेक्ट आहे, फेसबुकचा, कोविड-19वर नियंत्रण ठेवण्यासाठी. चला तर मग आपलं आजचं करंट अफेअर संपलेलं आहे. थँक्यू.